म्हणजे मी एवढं पकडलं की 1,10,000 मी यूज केलंय, तर एवढे ह्याला फक्त 12,000 प्रॉफिट आहे. पण तो आहे त्याने मार्चचा माझा लॉस रिकव्हर केला. हॅलो नमस्कार मित्रांनो. तर मी खूप दिवसांनी आज व्हिडिओ बनवत आहे. आणि का बनवत आहे, कारण मराठीमध्ये व्हिडिओ मी टाकत नव्हतो खूप दिवस झालं. हिंदीमध्येच मी जास्त व्हिडिओज आणि हे ट्राय केलं, रील्स वगैरे बाकी. तर इथून पुढे व्हिडिओज येत जातील. आणि आज मी जो मेन टॉपिक आहे, ऑप्शन बाईंग करायचं का सेलिंग करायचं, आणि सेलिंग केलं तर काय रिझल्ट आहे, बाईंग केलं काय होतं ते मी सांगणार आहे. बाईंगचा रिझल्ट काय आला, सेलिंगचा काय आला ते दाखवणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. मी ऑप्शन बाईंग करत होतो, खूप ट्राय केलं. 10,000ची 20,000 बनवायला, 20,000ची 40,000, पण ते होत नाही. किती ट्राय करा तुम्ही, ते होणार नाही, कारण ती रिॲलिटी नाहीच. जर तुम्ही ऑप्शन बाईंगमध्ये ठीक आहे, मुवमेंट येतात, प्रॉफिट 10,000 रुपयाचा ऑप्शन 100 होतो, पण तो एकदा होतो, रोज नाही होणार. आणि जरी तो झाला तरी तो एक दिवस प्रॉफिट झाला तर तो टिकत नाही. ठीक आहे, कारण आपण माणूस आहे, आपल्याकडे इमोशन आहेत, आपल्याला जास्त अजून जास्त पाहिजे, लालच आहे. ठीक आहे, कारण आपलं त्याच्यामध्ये एवढ्यात भागत नाही, तर आपण चुका करत जातो. आणि जे आलेलं आहे ते पण टिकत नाही ऑप्शन बाईंगमध्ये, कारण तिथे इमोशन जोडलेले असतात. ठीक आहे, ऑप्शन बाईंगमध्ये तुम्ही जरी या महिन्यात 1,00,000वरती 50,000 प्रॉफिट केला, तर पुढच्या महिन्यात ते 50,000 जाऊन तुमचं कॅपिटल पण जाणार आहे. ठीक आहे, जातं, कारण आपण जास्त क्वांटिटी वाढवतो, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो. ठीक आहे, मार्केट साईडवेज आहे, ठीक आहे, इंडेक्स कमी आहे, तरी पण आपण ओव्हर ट्रेडिंग करतो, तर तो प्रॉफिट जाणारच आहे. तर मग तिथे फक्त अमाऊंट वाढते, पण ती कमी होण्याची पण जास्त प्रॉबिलिटी आहे. ठीक आहे, जसं प्रॉफिट फास्ट वाढतो तसा तो लॉस पण फास्ट ऑप्शन बाईंगमध्ये होतो. ऑप्शन बाईंगमध्ये डिसिप्लिन फॉलो करून थोडे प्रॉफिट लॉस चालू होते माझे, बट मध्ये ठीक आहे, कधी तुम्हाला प्रॉफिट लॉस स्टेटमेंट दाखवतो. एप्रिल मार्चमध्ये 1 मार्च ते 31 मार्च ऑप्शन बाईंग केली, त्याच्यामध्ये मला 11,760 लॉस, ब्रोकरेज टॅक्सेस गेले 1,500 जवळपास. ठीक आहे, दोन्ही मिळून 13,000 13,500 गेले. तर एवढा लॉस मला फर्स्ट टाइम मध्ये मोठा झाला, कारण मी लॉट साईज 3-4 लॉटने काम करायला लागलो. पहिले 1-2 लॉटने करत होतो. ठीक आहे, महिन्याचा लॉस झाला तर 2-3 हजार व्हायचा, प्रॉफिट झाला तर 3-4 हजार समटाईम प्रॉफिट व्हायचा. ठीक आहे, 10-15 हजारावरती. लॉट साईज वाढवली तर 2 दिवसात मी 10,000 लॉस केलाय. 2 दिवसात, एक दिवस 5,000, दुसऱ्या दिवशी 5,000 असे लॉस केले. तर तेव्हापासून मी डिस्टर्ब झालो. मी म्हणलं की असं चालू राहिलं तर पुढे काय करायचं. ठीक आहे, तर ह्या महिन्यात डिस्टर्ब होतो खूप मी. नंतर मार्च नंतर 1 एप्रिल ते 30 एप्रिल मी जास्त ट्रेडच केलं नाही. ठीक आहे, 15 दिवस तरी मी शांत, रिलॅक्स विचार करत होतो. ठीक आहे, टेन्शन, डिप्रेशन म्हणतात तशा कंडिशनला होतो, की काय केलं पाहिजे, असं चालू राहतं कसं होणार. ठीक आहे, बाकी पण आपल्याला गोष्टी असतात, जास्त आपण पुढचा विचार करत असतो. तर त्यावेळेस मी आजारी पण होतो. ठीक आहे, तर मार्चपासूनच मी आजारी होतो ना. आजारीमध्ये मी ओव्हर ट्रेडिंग केली, त्यामुळे लॉसेस झाले. तर महिना तरी मला 1-1.5 महिना तरी रिकव्हरीला गेला. विटॅमिन B12 आणि D3 यांचा मुळे प्रॉब्लेम होता. तर त्या कंडिशनमध्ये प्रॉफिट पण नाही. ठीक आहे, हेल्थ पण व्यवस्थित नाही, त्याच्यामध्ये टेन्शन, तर मग लॉस तर होणारच. नंतर मग थोडा रिकव्हरी टाइम गेला. मग मी ऑप्शन बाईंग करायची नाही डिसाईड केलं, ऑप्शन बाईंग सोडून दिली. ग्रुपवरती पण सांगितलं. आणि मी 23 तारखेपासून मला एक स्ट्रॅटेजी भेटली, ज्याचं मी 1 वर्ष बॅक टेस्टिंग केलं, पेपर ट्रेड पण केले आणि रिअलमध्ये ट्रेडिंग सुरू केली 23 पासून. तर आत्ता 23 मे पर्यंत काय रिझल्ट आला ते तुम्हाला दाखवतो. 23 एप्रिल 2024 ते 23/5/2024 प्रॉफिट आलाय 12,000 आणि ब्रोकरेज टॅक्सेस फक्त आहे 406. कारण मी एम स्टॉक यूज करतोय, तर 0 ब्रोकरेज अकाउंट आहे, त्यामुळे फक्त त्याच्यामध्ये टॅक्सेस जातात. ठीक आहे, त्यामुळे 1 महिनाभर ट्रेडिंग करून सुद्धा फक्त 406 रुपये गेले. त्यामुळे एम स्टॉक यूज करा. तुम्ही जर नवीन असाल, नवीन स्ट्रॅटेजी काहीतरी अप्लाय करताय, तर ती एम स्टॉकमध्ये करा. जरी ओव्हर ट्रेडिंग झाली तरी पण तुम्हाला जास्त चार्जेस लागणार नाही. वन टाइम फक्त 2,500 तुम्हाला स्टार्टिंगला द्यायला लागतात, बाद नंतर तुम्हाला 0 ब्रोकरेज आहे. ठीक आहे, तर इथे महिनाभर करून फक्त 0 ब्रोकरेज आणि प्रॉफिट झाला. ठीक आहे, 12,000 प्रॉफिट करायला मी कॅपिटल यूज केलंय 1,10,000 रुपये. ठीक आहे, तर एप्रिल महिन्याचं 1 आठवडाभर मी 1 लॉटने केलं, तेव्हा फक्त 60,000 यूज केले होते. नंतर मे मध्ये लॉट साईज 2 केली आणि तेव्हा कॅपिटल 1,10,000, कधी 1 लाख, कधी 90,000 यूज व्हायचे. म्हणजे मी एवढं पकडलं की 1,10,000 मी यूज केलंय. तर एवढे ह्याला फक्त 12,000 प्रॉफिट आहे, पण तो आहे त्याने मार्चचा माझा लॉस रिकव्हर केला. ती सेलिंगची ताकद आहे. ठीक आहे, ऑप्शन सेलिंगची, कारण तिथे तुम्हाला कन्सिस्टन्सी मिळते, डेटा तुमच्यासोबत असतो. मार्केट कसंही कुठेही जाऊ द्या तरी पण प्रॉफिट तुम्हाला थोडं का होईना होतो सेलिंगमध्ये. पण ऑप्शन बाईंगमध्ये तुम्हाला नाही होणार. ऑप्शन बाईंगची प्रॉबिलिटी फक्त 33% आहे, ऑप्शन सेलिंगची जास्त आहे 66%. तुम्ही ऑप्शन
सेलिंगला थोड्याफार चुका केल्या तरी ते चालतील तुम्हाला, तरी तुम्हाला प्रॉफिट होतो. पण ऑप्शन बाईंगला तुम्ही चुका करू शकत नाही, तिथे मिस्टेकच करू शकत नाही. मिस्टेक केली तर तुम्हाला डायरेक्ट लॉस आहे, त्याच्यामुळे तिकडे लॉस होतो. ठीक आहे, तिकडे तुम्ही स्कॅल्पिंग करा, काही करा, पण ऑप्शन बाईंगला तुम्हाला स्पेसिफिक टाइमला स्पेसिफिक मुवमेंट पकडायलाच लागते. पण ते काही शक्य होत नव्हतं, कारण मार्केटचा इंडेक्स कमी होता. इंडेक्स होता डायरेक्ट 10. इंडेक्स बघू शकता 10ला गेलता पर. ठीक आहे, एप्रिल आणि मे ह्याच्यामध्ये म्हणजे 14-15 याच्यामध्येच, 10 ते 14-15 याच्यामध्येच होता. आणि तो काही ऑप्शन बाहेरसाठी चांगला नव्हता. तर मुवमेंट फक्त एक दिवस यायची, 2-3 दिवस मार्केट साईडवेज जायचं आणि स्पेसिफिक टाइमला काही मुवमेंट मिळत नव्हती. ठीक आहे, त्यामुळे मी ऑप्शन बाईंग सोडली. कारण इथे बघू शकता जरी मुवमेंट आली, आता इथे मुवमेंट दिसते तुम्हाला, पण इथेच ऑप्शन बाय करायचं एवढं स्ट्रॉंग कुणालाच कॉन्फिडन्स येत नाही एवढं. ठीक आहे, एवढं सोपं नाहीये ऑप्शन बाईंग. ठीक आहे, तुम्हाला वाटतं इथं कॉल घेतला असतं तर एवढं झालं असतं, इथे घेतलं असतं एवढं झालं असतं, पण तुम्ही घेता इथे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही कॅन्डल इथलं स्टॉप लॉस खाते. कशामुळे? थिटा डिकीमुळे. तर ऑप्शन बाईंगला एंट्री केल्यानंतर तुमच्या साईडलाच मुवमेंट यायला पाहिजे. ती फास्ट आली तर प्रॉफिट आहे, स्लोली आली तरी तुम्हाला लॉस आहे, आणि एक्सपायरीच्या दिवशी केलं तर लॉसच आहे. त्यामुळे ऑप्शन सेलिंग करायची. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन मी सेलिंग चालू केली आणि इकडे प्रॉफिट आहे 12,000. आणि ह्याच्यामध्ये बघू शकता फिन निफ्टी, मिड कॅप निफ्टी, निफ्टी 50. ठीक आहे, निफ्टी बँक. तर ह्याच्यामध्ये सेन्सेक्स नाही आहे, प्रत्येक एक्सपायरीला ऑप्शन सेलिंग केली आहे. ठीक आहे, STBT. पण इथे सेन्सेक्स नाही, त्यामुळे मी फायर्स यूज केलं. फायर्समध्ये तिथे काही रिझल्ट आला तुम्हाला दाखवतो. आणि एम स्टॉकचं व्हेरीफाईड P&L नाही आहे, फायरचं आहे. तर फायरचं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. तर इथे रिपोर्टमध्ये ग्लोबल P&L स्टेटमेंट 23 एप्रिल ते 23 मे. तर इथे बघू शकता 1362 लॉस आहे आणि ओव्हरऑल लॉस एवढा आहे. तो गेलाय ब्रोकरेजमुळे. ब्रोकरेजच गेले याचं किती? 1200 रुपये. म्हणजे इथं फक्त मी 4 ते 5 दिवस ट्रेडिंग केली आहे, तरी एवढं ब्रोकरेज गेलंय. आणि एम स्टॉकला महिनाभर केली आहे, इथे फक्त 400 रुपये गेले. हा फरक आहे. आणि जेव्हा आपल्याकडून ओव्हर ट्रेडिंग होते पहिली व्हायची, तेव्हा जर एम स्टॉक आपलं फायर्स किंवा झिरोदामध्ये केली तर महिन्याला 2,500 रुपये जायचे आणि तुमचे पण जात असतील. ह्याच्यापेक्षा जास्त घालवणारे पण मंडळी आपल्याकडे आहेत. पण जर तुम्ही नवीन काय ट्राय करताय तर तुम्ही झिरो ब्रोकरेज अकाउंट ट्राय करा. जरी ओव्हर ट्रेडिंग झाली तरी तुमचे कमी चार्जेस जातील. पण तुम्ही डिसिप्लिन नसाल, तुम्हाला काहीच माहीत नाही, तुम्ही काही नॉलेज पण नाही, एक्सपिरियन्स नाही, तर तुम्ही काही केलं तरी तुम्ही लॉसमध्येच जाणार आहात. ते 100% आहे. आणि फायर्समध्ये ठीक आहे एवढा लॉस झाला, तर ह्याच्यामध्ये काही चुका केल्या त्यामुळे लॉस झालाय, नाहीतर मी प्रॉफिट असता. इथे मी सेलिंगमध्ये पण असं नाही की चुका होत नाही, चुका झाल्या तरी प्रॉफिट आलाय, पण चुका होतात. एवढा आपण परफेक्ट नाही, एवढा आपण रोबोट नाही की चुका नाही होणार. चुका एक झाल्या तरी ऑप्शन सेलिंगमध्ये तुम्हाला थोड्याफार माफ आहेत, पण ऑप्शन बाईंगला माफी नाही. ठीक आहे, तिथे चुकीला माफी नाही. त्यामुळे तुम्ही ऑप्शन बाईंगला खूप स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि तिथे कॉन्फिडन्स येत नाही. तिथे तुम्ही मोठ्या कॅपिटलने काम करू शकत नाही. ऑप्शन बाईंगला मोठ्या कॅपिटलने काम करायचं तर सेलिंगकडेच लोक मॅक्झिमम आहेत. ठीक आहे, कारण इथे तुम्हाला कन्सिस्टन्सी मिळते आणि कॅपिटल तुम्ही वाढवू शकता फास्टमध्ये, पण बाईंगला नाही वाढवू शकत. कारण बाईंगला डिसिप्लिन येणंच खूप अवघड आहे, आणि ते जरी आलं तरी क्वांटिटी तुम्हाला स्लोली वाढवावी लागते. ठीक आहे, कारण तिथे खूप स्ट्रॉंग माइंडसेट लागतो ऑप्शन बाईंगमध्ये. स्ट्रॉंग तुमची सायकोलॉजी पाहिजे. ठीक आहे, आणि ते सगळ्याच्यानी शक्य नाही. ठीक आहे, तर ज्यांना कोणाला ऑप्शन बाईंग चांगला रिझल्ट येत असेल तुम्ही करा, पण ज्यांना येत नसेल तर तुम्ही ऑप्शन सेलिंगकडे या, तुमचे लॉसेस रिकव्हर होतील. पण त्यासाठी कॅपिटल लागेल, आणि ते कॅपिटल तुमचं स्वतःचं पाहिजे, कुठून तिकडून जुगाड केलेलं नाही पाहिजे. ठीक आहे, नाहीतर ते पण जाणार. तर हा रिझल्ट आहे, आणि याचं तुम्हाला व्हेरीफाईड P&L. ठीक आहे, 23 एप्रिल ते 23 असं ते व्हेरीफाईड P&L आहे. तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. ठीक आहे, व्हेरीफाईड P&L आहे फायरचं. एम स्टॉकला नाहीये, पण हे एडिटेड नाहीये, हे रिअल आहे. ट्रेड्स एम स्टॉक. हे माझा ID पण आहे अक्षय क्षीरसागर. इथं बघू शकता नाव, क्लायंट कोड MS37487 माझा पॅन नंबर आहे. ठीक आहे, तर हा रिझल्ट आहे, आणि याचं मी किती ॲक्युरेसी आली ते काढलं. तर इथे बघू शकता 23 तारखेपासून प्रॉफिट, पहिल्या दिवस प्रॉफिट, दुसऱ्या दिवस प्रॉफिट, तिसऱ्या दिवस लॉस, नोटेड, प्रॉफिट, लॉस, छोटा लॉस, प्रॉफिट, छोटा लॉस, प्रॉफिट, छोटा लॉस. म्हणजे जेव्हा प्रॉफिट पण होतो, लॉस पण होतो, छोटे प्रॉफिट, छोटे लॉस, कधी कधी मोठा प्रॉफिट होतो. ठीक आहे, बट होतो. इथे बघा प्रॉफिट, इथे प्रॉफिट, इथे लॉस, छोटा लॉस, इथे मोठा लॉस. ते पण माझ्या चुकीमुळे झालाय. सेन्सेक्सला फायर्समध्ये मी म्हणलं होतं ते. ठीक आहे, मी इथे जो टायमिंगला ट्रेड घ्यायला पाहिजे त्याच्या आधी घेतला आणि वन साइड घेतला, त्यामुळे लॉसच झालाय. इथे मी मिस्टेक केली आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या महिन्यात सगळ्यात मोठी मिस्टेक मी इथे केली. नाहीतर इथे प्रॉफिट तुम्हाला 14,000 15,000 दिसला असता. इथे प्रॉफिट म्हणजे मॅक्स प्रॉफिट आहे. लॉस किती दिवस झालाय? 1 2 3 4 5 6 दिवस फक्त लॉस आहे. 6 दिवस फक्त लॉस. मी ट्रेडिंग केली 22 दिवस, 30 दिवस पण नाही. ठीक आहे, 22 दिवसच, एक महिन्यात 22 दिवसच असतात, कधी 20 दिवस असतात जर जास्त सुट्ट्या असतील तर ट्रेडिंगचे. ठीक आहे,
तर 22 दिवसातच प्रॉफिट झालाय. ठीक आहे. आणि ॲक्युरेसी किती आली? 72% ॲक्युरेसी आली. तर ही खूप चांगली ॲक्युरेसी आहे. 50% पुढे कोण ॲक्युरेसी असेल तर तो चांगला सेटअप आहे. तर ब्रोकरेज बघू शकता. एम स्टॉकचं गेले 406, फायर्सचे गेले 1200. फायर्समध्ये एवढा लॉस होता, रिअलाइज लॉस. आणि नेट PNL जे आहे, प्रॉफिट मायनस हे ब्रोकरेज वगैरे कट करून, तर 9,033 रुपये झाले. मी कॅपिटल यूज केले 1,10,000. तर माझं ग्रॉस रिटर्न जे आहे 9% आहे. ग्रॉस म्हणजे याच्यावरती, ठीक आहे, हे मायनस करून. आणि जे नेट रिटर्न आहे 8% आहे. ठीक आहे, 8.2% आहे. तर हा खूप चांगला रिटर्न आहे. रिअल मध्ये 5 to 10% मंथली रिटर्न बनतात. तुम्हाला जर 1 लाखावरती 100% रिटर्न पाहिजे, 1 लाखाच्या 2 लाख, तर ते करून दाखवा. ते शक्यच नाही. आणि जर झालं चुकून तर ते पुढच्या महिन्यात जाणार किंवा 2-3 महिन्यात जाणार. ठीक आहे. कन्सिस्टंट तुम्ही 6 महिने जर 50% काढले तर तुम्ही मग टॉप, ठीक आहे, 1% ट्रेडरच्या पण पुढे आहात. आणि ते काही शक्य नाही मार्केटमध्ये असल्या. ठीक आहे. त्यामुळे ते डोक्यात धरूनच स्टार्टिंगला ट्रेडिंग मी पण सुरू केली. ती खूप जण करतात पण ते भेटतच नाही. तुम्हाला एक्सपिरियन्स आल्यावर कळेल की ते शक्यच नाही. ठीक आहे. एवढं डिसिप्लिन आणि एवढं जास्त रिटर्न जर बनले तर सगळेजण तेच करतील. मग बाकी बिझनेस सोडून हेच करतील. ते शक्यच नाही मार्केटमध्ये. त्यामुळे 5 to 10% रिटर्नच बनतात. तर मी ह्याच्यावरती खुश आहे. हा 1,10,000 पुढे ह्या प्रॉफिट किरकोळ आहे असं वाटतं, बट हीच रिअलिटी आहे आणि ही चांगला रिटर्न आहे. नंतर मी कॅपिटल वाढवेल आणि इथे 15% पण आले असते. मी काही चुका केल्यात त्या फक्त पुढच्या महिन्यात करणार नाही. आणि त्या जर नाही केल्या तर हा रिटर्न नक्कीच वाढेल. ठीक आहे. तर हा जर सेटअप असा तुम्हाला आवडला असेल आणि असं रिटर्न पाहिजे असेल मंथली, ठीक आहे, म्हणजे 1 लाखाला 12,000 पगार पर मंथ पकडा, असं जर आला तर कुणाला नको आहे. ठीक आहे. आणि टाइम तुम्हाला खूप मार्केटमध्ये कमी द्यायचा आहे. ह्याला जास्त दिवसभर बसायची गरज नाही ह्या सेटअपला. तर हा सेटअप जो आहे, मी फक्त हा ऑप्शन सेलिंगचा सेटअप आहे. तर फक्त 999 मध्ये मी शिकवणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला बेसिकचे जे रेकॉर्डिंग आहेत ते सगळ्या दिले जातील फ्रीमध्ये. आणि 999 मध्ये तुम्हाला हा STBT सेटअप शिकवला जाईल. त्याच्यामध्ये कशा पोझिशन घ्यायच्या, फिक्स टायमिंग कोणता आहे, चार्ट पॅटर्न आपण वापरत नाही, कॅन्डल पॅटर्न वापरत नाही, इंडिकेटर नाहीये, स्क्रीन टाइम आपला कमी आहे, मिड कॅप निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स सगळ्यांमध्ये आपण ट्रेड घेणार आहे. 65 ते 70% ॲक्युरेसी सेटअप आहे. आणि मी तुम्हाला दाखवलाय पण 72% ॲक्युरेसी आली आहे ह्या महिन्याची करंट. ठीक आहे. कॅपिटल 1 लॉटला 70 ते 80,000 लागतात, 2 लॉटला 1,10,000. ठीक आहे. मी हा जो प्रॉफिट आहे 30 तारखेपर्यंत 1 लॉटनेच केलाय. 30 तारखेच्या पुढे ह्या महिन्यात मी लॉट साईज वाढवली. म्हणजे मी पहिल्यापासून जर 2 लॉटनी करत असतो तर हा नक्की आकडा मोठा असतो. म्हणजे इथे 10% तरी नेट रिटर्न झाला असता, 10 किंवा 12%. ठीक आहे. पण काही इश्यू नाही. नेक्स्ट टाइम कन्सिस्टन्सी लॉटमध्ये ठेवेल. तर इथे मला कॅपिटल फक्त एप्रिलमध्ये 5-6 दिवस जे होते 60,000 मध्ये झाले. नंतर मग 1,10,000 रुपये यूज झाले. त्याच्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला काय करायचं. ऑप्शन बाईंग मध्येच कुजायचं आहे, ऑप्शन सेलिंग मध्ये कन्सिस्टन्सी मिळवायची आणि कॅपिटल साईज ग्रोथ करायची आहे. ते तुम्ही ठरवा तुमचा कॉन्फिडन्स, तुमचा एक्सपिरियन्स नुसार. ठीक आहे. माझ्या एक्सपिरियन्स नुसार मी तर ऑप्शन सेलिंग करणार आणि ऑप्शन बाईंग कधीतरी करणार. म्हणजे आठवड्यातून 1-2दा चांगली मुवमेंट आली, फुल म्हणजे न्यूज बेसिसवर काही असेल, ठीक आहे, इलेक्शन वगैरे आता तर आहे आणि काही न्यूज बजेट डे वगैरे असेल, तेव्हा जर सेटअप काय आहेत माझ्या ऑप्शन बाईंग, पण ते रोज करून पण फायदा नाही. जेव्हा मोमेंट असेल मार्केटमध्ये तेव्हाच करणं ते भाग आहे, तेव्हाच मी करणार. आणि ऑप्शन सेलिंग कंटिन्युअस कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. ऑप्शन बाईंग कधीतरी, या माझा प्लॅन आहे. तुम्हाला जर ऑप्शन सेलिंग शिकायचे असेल तर पेमेंट करा या नंबरवरती. फक्त 999 तुम्हाला पे करायचे. QR कोडवरती किंवा या नंबरवरती पे करा. ठीक आहे. आणि मला स्क्रीनशॉट पाठवा. पर्सनली मी स्ट्रॅटेजी तुम्हाला एक्सप्लेन करणार. तर इंटरेस्टेड पर्सन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला जर हे रिझल्ट आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि फक्त ओव्हर ट्रेडिंग करू नका, टिप्स कॉल्स घेऊ नका. टिप्स कॉल्सनी तर बरबाद लोक झाले. विचार करा, तुम्ही मार्केटमध्ये इथे एवढ्या स्क्रीन 2-3 असून सुद्धा मुवमेंट भेटत नाही, परफेक्ट एंट्री होत नाही, तर तुम्ही टिप्स कॉल्स वरती कसं काय भरोसा ठेवता. समोर मार्केटमध्ये मुवमेंट येते तरी पण प्रॉफिट होत नाही लोकांना. टिप्स कॉल्स मध्ये तुम्हाला काय वाटतं कसं काय प्रॉफिट होईल? नाही होत, होणारच नाही. जरी झाला तरी तो टिकणार नाही, कारण आपल्यामध्ये ग्रीड आहे, लालच आहे. चुकून झाला आठवडाभर प्रॉफिट तर तुम्ही लॉट साईज वाढवणार, कॅपिटल वाढवणार, ते सगळे जाणार आणि ते गेले पण. त्यामुळे त्या चुका तुम्ही करू नका आणि तिकडे जाऊ नका, नाही तर काही फायदा नाही. ठीक आहे. तर जी रियालिटी आहे ती तुम्हाला मी सांगितली. आवडली असेल तर लाईक करा, नसेल आवडली तर सोडून द्या. ठीक आहे. आणि तुम्ही ठरवा तुम्हाला ऑप्शन बाईंग मध्ये कुजायचं आहे की इकडं पैसे कमवायचे, ते तुम्ही ठरवा. ठीक आहे. थँक्यू सो मच. इथे पण बघा फायर्स मध्ये फंड, टोटल फंड 1 लाख रुपीज फायर्स मध्ये आहे. आणि एम स्टॉक मध्ये बॅलन्स स्टार्ट ऑफ द 1,24,000. ठीक आहे. तर एवढं तर कॅपिटल लागतोच ऑप्शन सेलिंगला. ठीक आहे. तर तेवढं असेल तर ऑप्शन सेलिंग करा, नसेल तर ऑप्शन बाईंग मध्ये खूप डिसिप्लिन असाल तर ते कंटिन्यू करा, नसेल तर सोडून द्या. ठीक आहे. तर बाय एव्हरीवन, थँक्यू सो मच. आणि असेच व्हिडिओ नंतर येत राहतील. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणाला काही डाऊट असेल सेलिंग बद्दल तर तो कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. बेसिक पासून तुम्हाला जर युट्यूबवर व्हिडिओ पाहिजे असतील ऑप्शन सेलिंगचे ते पण मी घेऊ. ठीक आहे. तर कमेंट करा आणि सांगा. थँक्यू सो मच. बाय एव्हरीवन.